नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण छान अशी खानदेशी खिचडी आणि कढी बघणार आहोत। अगदी करायला झटपट होते, कारण उन्हाळा म्हटलं की कधी गॅसपासून लांब होईल असं वाटतं। तर अशी झटपट होणारी चमचमीत अशी खानदेशातली खिचडी आणि त्यासोबत मस्त अशी अगदी अशी एक संध तयार झालेली कढी अशी रेसिपी दाखवली आहे की कढी अजिबात फुटणार नाही। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशन येतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि अशा छान खानदेशातली अशी छान खिचडी आणि त्यासोबतची अशी छान अगदी परफेक्ट तयार झालेली कढी, त्याची रेसिपी बघूया। तर आपण छान अशी झटपट बनणारी खानदेशी खिचडी बघणार आहे। त्यासाठीचं जे साहित्य घेतलंय ते बघूया। वाडा कोलम तांदूळ घेतला, इथं मोकळा सुटसुटीत भात होतो या तांदळाचा। तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल असेल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकता। इथं 1 वाटी तांदूळ घेतला तर अर्धी वाटी आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे आणि अर्ध्या वाटीच्या अर्धी आपल्याला इथं मूग डाळ घ्यायची आहे। तर दोन्ही डाळी समान घेतल्या तरी चालतील किंवा एकच घेतली कुठली तरी चालेल, पण शक्यतो खानदेशमध्ये तुरीची डाळ टाकून खिचडी केल्यात जाते ही, त्यामुळं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इथं तुरीची डाळच घ्यायची आहे। तर बाकीचं जे फोडणीचं जे साहित्य लागणार आहे ते साहित्य बघूया आता आपण। एक मध्यम आकाराचा टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, सालासकट इथं बटाटा घेतलाय, छान अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्यात। तुम्हाला साल काढायची असली तरी इथं काढू शकता। तमालपत्र मध्ये चीर देऊन घेतलेल्या 4 मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या, आलं लसूण ठेचून घेतलाय। तुम्ही आलं लसूण आणि हिरव्या मिरची आणि कोथिंबीरीचं तुम्ही इथं वाटण तयार करून घेऊ शकता। पाणी न टाकता वाटण तयार करायचं, पण असं अख्खं जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा ती मसाला खिचडीची एकदम अशी छान चव लागते। असं पण ट्राय करून बघा कधीतरी। तर मध्यम आकाराचे 3 कांदे घेतले असे उभे कट करून, शेंगदाणे घेतले 3 ते 4 चमचे आणि खानदेशमध्ये खिचडीमध्ये बारीक कट करून असं स्लाइस मध्ये खोबरं टाकतात। तर बघू शकता असं बारीक कट केलेलं आहे। तुम्ही खिसून पण टाकू शकता किंवा वाटणामध्ये टाका किंवा असं दाताखाली आल्यावर हे खूप छान लागतं। ह्या पद्धतीने टाकलं तरी चालेल। मोहरी, जिरं, हा आमचा घरगुती काळा मसाला आहे। तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता। अगदी स्वच्छतेमध्ये, नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीमध्ये आपण हा घरगुती पद्धतीचा छान असा काळा मसाला, नाशिक स्पेशल काळा मसाला बनवतो। तर एकच मसाला वापरून हा आपण इथं ही खिचडी करणार आहे। धना पावडर, हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि आपल्याला फोडणीसाठी हिंग लागणार आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं। तर ह्या मसाल्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन मसाले पण मिळतील। तर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता। तर आता पुढची रेसिपी बघूया आपण। सगळी तयारी झाली की झटपट तयार होते ही मसाला खिचडी। तर आपल्याला आता फक्त तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, डाळ तांदूळ। तर मी हे एकत्रच करणार आहे। शक्यतो तांदूळाच्या अर्ध्या आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत, म्हणजे खूप छान अशी चव येते। तर आता स्वच्छ धुवून घ्यायच्या 2 ते 3 पाण्याने आपल्याला डाळी आणि तांदूळ, आणि फक्त धुवून ठेवायचे आहे, पाणी ठेवायचं नाहीये। तर हे बघा नुसते धुवून घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचे 3 ते 4 पाण्याने आणि असेच ठेवायचे। आता पाणी वगैरे मी काही टाकणार नाही यामध्ये। ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलंय त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं आहे। म्हणजे 1 वाटी तांदूळ घेतला आणि अर्धी वाटी डाळ घेतली तर त्याला आपल्याला तिप्पट पाणी घ्यायचंय, म्हणजे छान असं शिजतो भात। तर आता आपण हे गरम करायला ठेवूया। तर आपण हे मसाला खिचडी कुकर मध्ये करणार आहे। तर इथं कुकर गरम करायला ठेवलंय मी। तेल टाकून घेऊया। आता खानदेशी खिचडी म्हटलं की थोडं तेल जास्त येतं, त्यामुळे थोडं जास्त तेल टाकायचं। आपण दररोज 2 ते 3 चमचे तेल वापरत असलं तर त्याच्या डबल वापरायचं आपल्याला इथं तेल। तुम्ही कमी अधिक करू शकता। आता तेल छान गरम होऊ द्यायचंय आपल्याला आणि एका साईडला मी पाणी पण गरम करायला ठेवलंय, म्हणजे फोडणी देईपर्यंत आपलं पाणी छान गरम होईल। तेल आता छान गरम झालंय। पाव चमचा मोहरी,
मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला इथं. छान अशी खमंग फोडणी द्यायची, म्हणजे कुठल्याही पदार्थाला छान चव येते. अर्धा चमचा जिरं, तमालपत्र, ठेचून घेतलेला लसूण, बारीक कट करून घेतलेला कांदा, स्लिट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि हिंग. हिंग तुम्ही तेलात पण टाकू शकता. आता छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कांदा छान असा तांबूस रंगावरती येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे साहित्य. आणि तेल छान गरम झालेलं होतं, त्यामुळे लसूण बघू शकता तुम्ही छान असा लाल सरसा झालेला आहे. तर आपल्याला अशीच फोडणी द्यायची आहे. कांदा छान असा तांबूस रंगावरती मी इथं परतून घेते. आता कांदा छान तांबूस रंगावरती आपला परतला आहे. कढीपत्त्याची पानं तेलात टाकली तरी चालतात, पण कोवळी म्हणून मी थोडीशी उशिराने टाकते. ठेचून घेतलेलं आलं. आता आपल्याला हे साहित्य छान असं परतून घ्यायचं आहे. आलं आणि कढीपत्त्याची पानं. मसाले टाकून घेऊया आता. घरगुती काळा मसाला 2 चमचे. कमी अधिक करू शकता किंवा तुमचा साठवणीतला जो काळा मसाला आहे तो पण वापरू शकता. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही इथं कमी अधिक करा मसाला. पाव चमचाला थोडीशी जास्त धना पावडर, पाव चमचा हळद. आता मसाले थोडेसे परतून घेऊया आपण. आता मसाले छान परतले आपले. बारीक कट करून घेतलेला टोमॅटो, शेंगदाणे, बटाट्याच्या फोडी, खोबऱ्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर. आता आपल्याला हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये. तर बघू शकता छान असं परतलं आहे सर्व साहित्य. आता आपल्याला इथं तांदूळ टाकून घ्यायचा आहे. असं धुवून ठेवलं म्हणजे तांदूळ छान असा सुक्का होतो आणि परतायला जास्त वेळ नाही लागत. आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आता टाकायचं आहे आपल्याला इथं बरोबर. तुम्हाला अंदाज येत नसेल तर पाणी टाकल्याच्या नंतर टाकलं तरी चालेल चवीपुरतं मीठ. आता आपल्याला हे मसाले सर्व भाज्या तांदळाला छान असे कोट करायचे आहे, म्हणजे भाज्यांचा आणि मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो सर्व असा तांदूळाला आणि डाळीला लागेल आणि खिचडी अशी छान लागेल खाताना. छान आता परतून घ्यायचं आहे आपल्याला. 2 ते 3 मिनिट छान परतायचं आहे. तर तुम्हाला असं परतायचं जर कंटाळा येत असेल, साधा सोपं आपण गॅस कमी करायचा आणि पाणी न टाकता आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी असं झाकण ठेवायचं आहे कुकरचं, असं अलगद असं. तर इतका छान असा तांदूळ असा एक ना एक दाणा छान फुलतो आणि पूर्ण मसाले आणि सगळे मसाल्यांचं जे कोटिंग आहे ते पूर्ण छान असं तांदळाला येतं. तर असं ट्राय करून बघा एकदा, खूप छान होतो भातानी. आता 2 मिनिटासाठी असंच झाकण ठेवते. तर 2 मिनिट झाले. आता बघूया. तर मिक्स करून घेऊ आणखीन. एवढा भारी सुगंध येतोय ना भाताचा आत्ताच, अजून शिजलेला पण नाहीये. आता आपण जे गरम पाणी करून घेतलंय ते टाकणार आहे. छान असं उकळलेलं पाणी टाकायचं आहे, म्हणजे एक ना एक तांदूळ असा छान फुलतो. गॅस कमी करा म्हणजे अंगावर उडणार नाही. 3 वाट्या पूर्ण पाणी टाकलंय इथं. थोडंसं तुमचं, आता तुम्ही तांदूळ कुठला वापरता त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचा अंदाज घेऊन, तांदळाचा आणि पाण्याचा अंदाज घेऊन इथं पाण्याचं प्रमाण ठरवा. आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊ. आणि गरम पाण्यामुळं ऑलरेडी आपल्या पाण्याला छान अशी उकळी लगेच फुटली आहे, कारण उकळलेलंच पाणी इथं आपण यूज केलेलं आहे. आता झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं आणि इथं मी 3 शिट्ट्या घेणार आहे. तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या झाल्यावर भात शिजेल त्या अंदाजानुसार तुम्ही इथं शिट्टी करून घ्या. तर मध्यम गॅसवरती आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे असं छान एकदम परफेक्ट आपला भात शिजेल. आणि कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मग आपल्याला झाकण खोलायचं आहे कुकरचं. तोपर्यंत आपण कढीची रेसिपी बघूया. खानदेशात उन्हाळ्यामध्ये खिचडी म्हटलं की त्यासोबत कॉम्बिनेशन कढीचं असतं. तर आपण इथं छान अशी खानदेशात जशी कढी बनवतात ताकाची बनवतात कढी, पण मी इथं दही घेतलंय. तर दही घेतलंय 1 वाटी भरून, 1 चमचा बेसन पीठ, थोडीशी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या थोड्याशा कमी अधिक करू शकता. लसणाच्या पाकळ्या घेतल्या 8 ते 10. यामध्ये आपल्याला वाटणामध्ये पण टाकायचे आणि फोडणीला पण वापरायचे आहे. कढीपत्त्याची भरपूर अशी पानं घ्यायची आहेत.
फोडणीला पण आणि वाटणाला पण. फोडणीसाठी आपल्याला इथं मोहरी, जिरं, हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ. तर आता आधी आपण वाटण वाटून घेऊया. तर आपल्याला वाटणामध्ये हिरवी मिरची, लसूणच्या आपण 3 ते 4 पाकळ्या ठेवणार आहे फोडणीसाठी. बारीक कट करायच्या आहेत त्या किंवा ठेचून घ्यायच्या आहेत. तर लसूण टाकून घेऊया वाटणामध्ये आणि 4 कढीपत्त्याचे कांदे आहेत, त्याच्यातली आपल्याला 3 अशा पानं काढून आणि टाकायचे आहेत. कढीपत्ता वाटणामध्ये छान लागतो कढीमध्ये, तर असं ट्राय करून बघा, छान लागतं. आणि कढीपत्ता पण पोटात जातो मुलांच्या पण आणि सर्वांच्या. तर आपल्याला आता हे पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचंय. तर वाटून घेतलेला ठेचा काढून घेते मी एका डिशमध्ये, जेणेकरून आपल्याला दही पण मिक्सरला फिरवता येईल. तर आपण जे दही घेतलंय ते दही टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडंसं पाणी टाकूया आणि जे बेसन पीठ घेतलेलं आहे आपण ते पण यामध्येच टाकायचं, म्हणजे वेगळं आपल्याला मिक्स करायची गरज पडत नाही. आता हे पण एकदम छान असं स्मूथ पेस्ट तयार करायची दह्याची आणि बेसन पिठाची. तर हे बघा, वेगवेगळं मिक्स करायचं टेन्शन नाही. आता कढीला फोडणी देऊन घेऊया. कढई गरम करायला ठेवली आहे, तेल टाकून घेऊया. तर इथं मी 2 चमचे भरून तेल टाकते. तेल छान गरम होऊ द्यायचंय. पाव चमचा मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडायला लागली की आपल्याला इथं जिरं टाकून घ्यायचंय. पाव चमचा जिरं, बारीक कट करून घेतलेला लसूण थोडासा तांबूस रंगावरती येऊ द्यायचा आहे. थोडंसं लसूण परतला की आपण हा मिरचीचा आणि लसणाचा ठेचा टाकून घ्यायचा इथं. तर थोडंसं परतून घेऊया. कढीपत्त्याची पानं थोडंसं परतायचं आपल्याला. इथं आपण आता पाव चमचा हळद टाकून घेऊया. हळद थोडीशी परतून घ्यायची. थोडंसं परतलं की सर्व साहित्य की आपल्याला इथं जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि भरपूर असं पाणी टाकायचं आहे. तर 1 वाटी दही घेतलंय, त्यासाठी मी 4 वाट्या पाणी टाकणार आहे. तर हे बघा, एवढी अशी दाटसर ठेवली मी आणि लगेच चवीपुरतं मीठ टाकायचं नाही आपल्याला. आता गॅस फुल करायचा आणि सारखी आपल्याला कढी हलवत राहायची आहे, नाहीतर ती फुटू शकते. आता उकळी येईपर्यंत आपल्याला छान अशी मिक्स करत राहायची, अशी सारखी हलवायची आहे. तर हे बघा, कढीला अशी उकळी यायला लागली की गॅस कमी करायचा आणि चवीपुरतं जे मीठ घेतलंय ते टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर. आता 2 मिनिट आपण छान अशी कढी उकळून घेऊ. अजिबात फुटत नाही का काहीच नाही. या पद्धतीने जर तुम्ही कढी केली तर अगदी झटपट तयार होते. तर आपली कढी एकदम तयार झालेली आहे आणि कुकर पण थंड झालाय. आता आपण मसाला खिचडी कशी झाली आहे ते बघूया. गॅस बंद केलाय मी. तर बघू शकता किती टेम्पटिंग दिसते खिचडी आपली. मिक्स करून बघूया. एक ना एक दाणा मोकळा, तांदळाचा एक ना एक दाणा असा मोकळा सुटसुटीत झालाय आणि भात असा छान फ्लफी झालाय. मोकळा सुटसुटीत पण अगदी असा मऊ लागतोय असा उलटण्याला. आता छान मिक्स करून घ्यायची आपल्याला ही खिचडी. आता सर्व करून घेऊया. तर आपली इथं छान चमचमीत अशी खानदेशी खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर रंग वगैरे बघू शकता किती छान आलाय आणि अगदी मोकळी सुटसुटीत झाली आहे. पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालंय. छान असे मध्ये मध्ये असे खोबऱ्याचे तुकडे, छान अशा सालासकट असलेल्या बटाट्याच्या फोडी. आता त्यासोबत आपण छान कढी सर्व करून घेऊया. तर कढी पण बघू शकता तुम्ही, अजिबात अशी फुटलेली नाही का काहीच नाही. अगदी अशी एकसंध अशी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कढी झूम करून दाखवते मी. दोन्ही पदार्थ अगदी छान असे झालेले आपले, दिसायला पण आणि खायला पण तेवढेच छान झालेले असणार आहे, कारण सुगंध खूप छान येतोय. बघू शकता अशी छान अगदी एकसंध अशी कढी तयार झालेली आहे आपली. आणि त्यासोबत तर पापड पाहिजेच, कारण कढी खिचडी म्हटलं की खानदेशमध्ये पापड कुठल्या प्रकारचा असू दे, नाचणीचा असू देत किंवा उडदाचा असू देत, तो पाहिजेच. तर अगदी छान अशी कुकरमधली साध्या सोप्या पद्धतीची रेसिपी सांगितली आहे तुम्हाला खानदेशातली खिचडीची आणि कढीची. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा परफेक्ट खिचडीची आणि कढीची रेसिपी
भरपूर अशी शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत अशा साध्या सोप्या पद्धतीच्या ज्या रेसिपी आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचतील. तर बघितली ना, आपली अशी एकदम अशी परफेक्ट खिचडी झालेली आहे आणि त्यासोबत छान अशी कढी. तर उन्हाळ्यामध्ये असं छान पटकन तयार होणारे पदार्थ बरे वाटतात आणि त्यासोबत थोडीशी अशी चमचमीत खिचडी किंवा आंबट तिखट अशा चवीचे आपल्याला पदार्थ खावेसे वाटतात. त्यामुळं कढी हा पदार्थ छान वाटतो उन्हाळ्यामध्ये आणि पोटाला थंडावा देणारा पण असतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे पदार्थ आवर्जून केले जातात. तर एकदम अशी परफेक्ट रेसिपी सांगितलेली कढीची आणि खानदेशातली एकदम अशी पारंपरिक पद्धतीची आपण इथं खिचडी बघितलेली आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.